इराणच्या उत्तरेकडील भागात 2 सलग भूकंपांनी हादरे बसले। स्थानिक वेळेनुसार रात्री 8:49 पहिला भूकंप झाला, ज्याची तीव्रता 5.1 मोजली गेली। हा भूकंप सेमना शहरापासून 87 किलोमीटर दक्षिण पूर्वेस नोंदवला गेलाय। त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी दुसरा भूकंप झाला, ज्याची तीव्रता 4.7 होती आणि ती सेमनापासून 91 किलोमीटर दक्षिण पूर्वेस नोंदवला गेला। या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र भूकंपाच्या वेळेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण इस्रायल सध्या इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर सातत्याने हल्ले करतोय। भूकंप तज्ञांचं म्हणणं आहे की इराण हा भूकंप प्रवण क्षेत्रात आहे, जिथे टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे नैसर्गिक भूकंप होत असतात। इस्रायलचे हल्ले किंवा अणुचाचण्यांमुळे भूकंप होण्याची शक्यता कमी आहे, कारण अशा घटनांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते, जी सध्याच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणे अशक्य आहे। तथापि अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्यांमुळे स्थानिक पातळीवर कंपन निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भूकंपासारखे वाटू शकते। एका एक्स पोस्टमध्ये म्हटले की इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी, भूकंप नेमका कशामुळे झाला तर्कवितर्क सुरू आहे। तथापि याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही आणि तज्ञांनी असे दावे सावधानगिरीने हाताळण्याचा सल्ला दिला आहे।